जय हिंद मित्रांनो. तर आता मुंबई शहर पोलीस बद्दल बऱ्यापैकी तुमचे प्रश्न माझ्यापर्यंत आलेले आहेत. म्हणजे आता इन्स्टाला असो की व्हॉट्सअपला असो, त्याच्यानंतर कमेंटमध्ये पण बऱ्यापैकी हाच प्रश्न विचारला जात आहे मुंबई शहर पोलीस बद्दलचा, की नेमकं डॉक्युमेंट नेमके कधी होणार आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी होणार आहे, त्याच्यानंतर आता वेटिंग वाल्यांचं काय, त्याच्यानंतर आता हा जो सध्या कट ऑफ लागलेला आहे, तर यामध्ये काही बदलाव होऊ शकतो का, आक्षेपाचा आतापर्यंत त्यांच्याकडून काही रिप्लाय आलेला नाही. तर अशा प्रकारचे बऱ्यापैकी प्रश्न तुमचे माझ्यापर्यंत आलेले आहेत. तर आता या विषयावर आपण सविस्तरपणे बोलणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका. व तुम्ही जर आतापर्यंत आपल्या चॅनलला नवीन असाल तर मुंबई सिटीची प्रत्येक अपडेट मी आधीपासूनच तुम्हाला देत आलेलो आहे. व जे आतापर्यंत आपल्या चॅनलला नवीन असाल तर मुंबई सिटीच्या प्रत्येक समोरच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो. तर आता बऱ्यापैकी आता मुंबई सिटीच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी होणार आहे, त्याच्यानंतर आता आता वेटिंग वाल्यांचं काय, त्याच्यानंतर आता बदलाव होणार आहे का कट ऑफ मध्ये, या विषयावरती सर्वात आधी बोलतो. तर आता कट ऑफ मध्ये बदलाव होऊ शकतो का, तर मित्रांनो किरकोळ बदलाव होऊ शकतो. कारण की आता मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं होतं की बऱ्यापैकी म्हणजे आता बऱ्यापैकी मुलांनी या कट ऑफ वरती आक्षेप घेतलेला आहे. म्हणजे कसं की आता आतला हे काय म्हणतात त्याला, अंशकालीनच्या जागा, तर अंशकालीनच्या जागापैकी बऱ्यापैकी मुलांनी त्यामध्ये आक्षेप घेतलेला आहे की अंशकालीनच्या जागा सर्वसाधारण उमेदवारांना मिळता अनाथ कॅटेगरीला बऱ्या प्रमाणात, म्हणजे 50% पेक्षा जास्त जागा ह्या अनाथ कॅटेगरीला, अनाथ उमेदवारांना मिळालेल्या आहेत, ज्या की सर्वसाधारण उमेदवारांना मिळणं अपेक्षित होतं. तर हा एक काहीतरी हे आता मुंबई पोलीस याच्यावरती कशा प्रकारे विचार करतो, तर त्यांनी जर काही याबद्दल विचार केला तर नक्कीच या कट ऑफ मध्ये थोडाफार बदलाव होऊ शकतो. त्याच्यानंतर आता त्याच्यानंतर जर बघितलं आता तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जेव्हा होईल मित्रांनो, तर तेव्हा आता सध्या ईडब्ल्यूएस कॅटेगरीचं सध्या बऱ्यापैकी आता ठिकाणी जॉईनिंग देत नाही. आता पुण्यासारख्या ठिकाणी सध्या काहीच प्रोसेस झालेली नाही आहेत ईडब्ल्यूएस कॅटेगरीची. तर आता तिथं आता कास्ट सर्टिफिकेट मध्ये थोडा त्यांचा काहीतरी प्रॉब्लेम चालू आहे. तर आता मुंबई सिटीला जर कास्ट ईडब्ल्यूएस कॅटेगरीसाठी बोलत आहे, तर काही जर त्यामध्ये किरकोळ, जर आता मला याबद्दलचे बऱ्यापैकी कॉल पण आले होते की आमच्या इतकी इतकी टोटल झालेली आहे, समोरचे उमेदवार अशा अशा प्रकारचे आहेत. तर आता याबद्दलच्या बऱ्यापैकी मला कमेंट आल्या होत्या, काही मेसेज आले होते, कॉल पण आले याच्या संदर्भात. तर आता या अशा संदर्भात पण बऱ्यापैकी आपल्याला बदलाव होताना दिसू शकतो. म्हणजे जर समोरच्या विद्यार्थ्यांमध्ये जर आता काही कास्टचा जर प्रॉब्लेम आला तर नक्कीच त्या कट ऑफ मध्ये बदल होऊ शकतो. त्याच्यानंतर आता जर बघितलं तर आता वेटिंग वाल्यांना अशा प्रकारे चान्स असू शकतात. आता जर आता वेटिंग वाल्यांना चान्स आहे का, तर वेटिंग वाल्यांना कशा प्रकारे चान्स असू शकतो, तर आता समजा मुंबई सिटीला पण सिलेक्शन झालेलं आहे आणि चालक पोलीसला पण एखाद्या ग्रामीण सारख्या ठिकाणी सिलेक्शन ज्यांचं झालेलं आहे आणि त्यांनी जर ग्रामीण सारख्या जिल्ह्यांची जर निवड केली, म्हणजे चालक पोलीस म्हणून जर त्यांनी जर ठरवलं की तिथं आपल्याला जायचं आहे, तर नक्कीच मुंबई सिटीच्या वेटिंगा उचलल्या जाऊ शकतात. तर आता राहिला विषय मित्रांनो की आता मुंबई सिटीचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी होणार आहे. तर आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मित्रांनो, मुंबई सिटीला जे जुनी जुनी मुलं आपले मित्र लागलेले आहेत, तर त्यांच्याकडून माहिती काढली असता त्यांनी 29 जूनला आपले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे, अशा प्रकारची त्यांच्याकडून माहिती मिळालेली आहे मित्रांनो. तर नक्कीच आता याच्याबद्दलच्या आणखी मुंबई सिटीकडून ज्या काही प्रॉपर अपडेट येत राहतील तर त्या मी आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचवणार आहे. तुम्ही जर आतापर्यंत आपल्या चॅनलला नवीन असाल तर तुम्हाला माहितीच आहे, आपण प्रत्येक अपडेट मुंबई सिटीची टाकतच असतो. त्यामुळे जे आतापर्यंत आपल्या चॅनलला नवीन असाल, मुंबई सिटीच्या त्याच्याच बरोबर पोलीस भरतीच्या प्रत्येक अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा व तुमच्याकडील सर्वच्या सर्व व्हॉट्सअपच्या ग्रुपला नक्कीच हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. त्याच्याच बरोबर आता जीके पीडीएफ बद्दल जर बोलायचं झालं, जीके पीडीएफ पण मी बनवलेली आहे. जीके पीडीएफ ज्यांना पाहिजे असेल त्यांनी नक्कीच मला मेसेज करा. 7972784038 हा माझा व्हॉट्सअपचा क्रमांक आहे. जीके पीडीएफ साठी, मराठी पीडीएफ साठी, त्याच्यानंतर चालू घडामोडीसाठी. आतापर्यंत म्हणजे आता त्यामध्ये मी काय देणार आहे, तर आतापर्यंत विचारलेले पोलीस भरती, तलाठी भरती, सरळ सेवेमध्ये आतापर्यंत विचारले गेलेले सर्व प्रश्न, त्याच्यानंतर अतिसंभाव्य प्रश्न कशा प्रकारे आगामी पोलीस भरतीसाठी बनू शकतात, अशा प्रकारचे सर्व काही इन्क्लूड केलेलं आहे आणि त्यामध्ये सर्व काही याचा समावेश केलेला आहे त्यामध्ये. त्याच्याबरोबरच आता ज्यांना पीडीएफ पाहिजे असेल त्यांनी नक्कीच मला व्हॉट्सअपला मेसेज करा. व्हॉट्सअपचा नक्कीच मी रिप्लाय देईल तुमच्या मेसेजचा. तर मला नक्कीच व्हॉट्सअपला मेसेज करा. सोबतच आता जर तुम्ही आपल्या चॅनलला जर नवीन असाल, पोलीस भरतीच्या त्याच्याच बरोबर मुंबई सिटीच्या प्रत्येक अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद.